नमस्कार मंडळी, मी आनंद शेळतोरे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील आणि कोरेगाव तालुक्यातील जळगाव हे माझं छोटंसं गाव। येथेच दरवर्षी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भल्या पहाटे उठून भगवा ध्वज हाती घेऊन दुर्गा माता दौड काढली जाते। तर यावर्षी देखील ही दौड काढली गेली होती आणि या दौडमध्ये मी सुद्धा सहभाग घेतला होता। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दौडमधील काही गावातील दृश्य दाखवणार आहे। तर थोडाही वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। ही दुर्गा माता दौड म्हणजे नक्की काय हे आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे। ही दुर्गा माता दौड म्हणजे प्रत्यक्षात आमच्या हेरे जातीपती सर्व काही साहित्य ठेवून आम्ही प्रत्येकाने या दौडसाठी आपल्या समाजासाठी हिंदू म्हणून एक झालं पाहिजे। यासाठी दुर्गा माता दौड या दौडच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज शिवसैनिक ती शिवशाही ते स्वराज्य पुनर्निर्माण करायचंय। होय, आपला नवा हिंदुस्थान निर्माण करायचंय। तो वेस्टर्न कल्चर होणार आहे का? पाश्चात्य संस्कृती स्वीकारल्यानंतर आपला हिंदुस्थान उभा राहील का? आपण पाश्चात्य संस्कृती हिंदुस्थान उभा करायला जायचो आणि कदाचित अमेरिका लंडन उभे राहायचे। आज अमेरिकेतले लोक हिंदू बनायला लागलेले, हिंदू संस्कृती स्वीकारायला लागलेले। तुम्ही पाहिलं असेल आज बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअप युट्यूबला येतं की अमेरिकेतले लोक तर भजन गायला लागलेले। आपल्या तिथं तरुणांना कीर्तन म्हटलं की रात्रभर 12 वाजेपर्यंत रील्स इंस्टॉल पाहत राहते झोपेमध्ये, पण कीर्तनातून बसायचं म्हणजे की कंटाळा येतो। अरे कीर्तन म्हणजे काय? समाज प्रबोधनाचे कार्य आहे, याच्यातून समाज घडवायचे। ही दुर्गा माता दौड पण त्यासाठीच आहे। त्या दौडच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक तरुण एक देशाभिमानी धर्मामध्ये घडवायचे। म्हणजे काय हो? हा देशाभिमान धर्म म्हणजे आहे काय? शब्दाचा अर्थ काय? लक्षात ठेवा, आजची परिस्थिती आपण भारत माता की जय केव्हा बोलतो? 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की आपल्याला देशाबद्दल अफाट प्रेम प्रेम येतं। असं काय दाखवतो आपण की प्रत्यक्षात मी किंवा माझा बापच त्या स्वातंत्र्यकाळात गेला होता, आपण एवढं प्रेम दाखवत असतो। पण लक्षात ठेवा, आपण मातृभूमीचं आपल्या आईचं प्रेम, आईने जन्म दिलेल्या आईनं आपण शेवटच्या श्वासापर्यंत आई सांभाळ करतो प्रेम असतं। पण या मातृभूमीचं काय? ही देखील आई आहे। आज तुम्ही पाहिलं तर या देशाचं रक्षण फक्त आर्मी करते, जवान करते, पोलीस, होमगार्ड, म्हणजे यांनी ते काय घेतलंय का? देशाचं संरक्षण करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य। देशाप्रती समाजाप्रती काहीच नाहीये का? हे ओळखणारा, हात जाणणारा तरुण निर्माण करायचे। होय, माझ्या आईने तर माझ्या मातृभूमीचं या भारत माताचं आईने तर तिचं मी दूध पिलं, त्या गोमाता गाईचं देखील आम्ही संरक्षण करू। असा समाज, अशी राखीव फौज, राखीव सैनिक आण्याचा गोळा करू, ती फौज तुकडी निर्माण करू। तो देशाभिमान, तो धर्माभिमान आपल्या प्रत्येक तरुणांच्या मध्ये घडवायचा। तो नवरात्रीच्या 9 दिवसाचा रात्रीच्या गरबातून निर्माण होणार आहे का? अशा किती जण आहेत तिथे की सकाळी दौडले येतात पण संध्याकाळी गरबा पण आवडून खेळला जातो। कोणच नाही, गावात असतो नाही, गरबा रंग असतो, कोण कोणते असतो, कोण कोणते नसतो। कुठून तरी आवाज आला, मागच्या बोळा ठिकाणी आवाज आला। लक्षात ठेवा, आपल्याला देशाभिमान धर्मावर आपल्या प्रत्येकाला राष्ट्राचा घडवायचा असेल, आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात काळामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज जर भेटवायचे असतील तर पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपल्या देवाला पुजावं लागणार आहे। त्याशिवाय शिवाजी महाराज घडणार नाहीये। शिवजयंती गेल्याने शिवाजी महाराज अंतकरणाला स्पर्श करत नाही। उपवास केल्याने आपल्याला भगवंत प्रकट होतो। त्यासाठी काय करावं लागतं? या भगवंताचा नामजप करावा लागतो, पूर्ण आध्यात्मिक वातावरणात जावं लागतं। नंतर उपवास करायचा आणि संध्याकाळी मठावर सोडायचा। भगवंत आपल्याला प्रकटपणे देवाचा नामजप केला पाहिजे। प्रत्यक्षात भगवंताने आपल्या देहाला स्पर्श करावं असं कार्य आपण केलं पाहिजे। आज आमच्या तरुणांच्या देहाला भगवंत स्पर्श करणार कसं हो? आमचा एक तरुण होता 90चा ट्रॅक करून काम करायला लागले। अशा देहाला भगवान स्पर्श करीत नाही। यासाठी दुर्गा माता दौड आहे। या दुर्गा माता दौडच्या माध्यमातून आई चैतन्याच्या लग्नातून प्रत्येक तरुणाने शपथ घेतली पाहिजे। हे आई चैतन्य आजपासून आम्ही संपूर्णपणे
माध्यमातून आपल्याला सर्वांना एकत्र करून कोणाची जात कोण कोण महार कोण सांभाळ कोण पूर्वी नाही मराठा सर्व काही सांगितलं आम्ही हिंदू आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शिवबाई आहोत आपल्या पकडसाठी 12 पंतर एकत्र पुन्हा गोविंदाने शिवशाहीमध्ये नांदला होता तोच पुन्हा मी या भगव्या ध्वजाखाली नांदवला ती वजन कोण सर्वांनी एक वचन त्यासाठी दुर्गा माता दौड म्हणून म्हणतो सुरुवातीला दुर्गा माता दौड हा उपक्रम नाहीये आता प्रत्येकाने आपला हिंदूंचा नवा उत्सव आणि नवा सण समजूनच आपण त्यात सहभागी व्हायचं यथार्थी संशयो नाही देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलुक बडवा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय दुर्गा माता की जय दुर्गा भवानी संसारी अनाथनाय देवरामी कालीवाणी ब्रह्मवाणी देवानी आदि परवाता संतनिवाणी देवी 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 शास्त्रोनी दुर्गती सर्वते कारक संयोनी देवी 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 माता सुरक्षे नाही काली शब्द तुझा बोलकारी साईवाद करता करलोकराही ते तू भक्त्याला जे पावस दौराही देवी 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 शास्त्रोनी दुर्गती सर्वते कारक संयोनी देवी देवी कृष्णमंत प्रसन्न होती तुझ्या देवापासून जोडी जोडी भोगाचा आंबे तुझ्या चोरी दोन चोरी आशा सर्वंत निर्धारा भगवंत देशा देवी 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 शास्त्रोनी दुर्गती सर्वते कारक संयोनी देवी देवी दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्री राम शुभान सांगावा धाडलाय रे वेळ पडली तर मारायचं रे धर्मासाठी झुंजायचं रे वेळ पडली तर मारायचं रे धर्मासाठी झुंजायचं रे
स्वरानं बांधलंय राज्याचं आई भवानीच्या पुण्याईचं आई भवानीच्या पुण्याईचं स्वराज्य होया मर्दानो रे स्वराज्य होया मर्दानो रे देशासाठी जगायचं रे धर्मासाठी जुजायचं रे देशासाठी जगायचं रे धर्मासाठी झुंजायचं रे शिवाजी राजाने केलं रे काय शिवाजी राजानं केलं रे काय शिवाजी राजाने केलं रे काय राजाचं पोट पाडलंय रे खानाचं पोट फाडलंय रे मामाची बोट छटली रे मामाची बोट छाटली रे देवीला बोकडाचा निवड रे देशासाठी जगायचं रे देवीला बोकडाचा निवद रे देशासाठी जगायचं रे देवी नवसाला पावली रे देवी नवसाला पावली रे जय 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 दमडी वाजव जोरात दमडी वाल्या दादा दमडी वाजव जोरात वाजव जोरात अंबालिया दारात वाजव जोरात अंबालिया दारात आई गांबाबाई आज आली गोंधळाला 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 आली गोंधळाला ताशा वाजवा संभळाला आली गोंधळाला ताशा वाजवा संभळाला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्रीराम जय श्रीराम अवघेता अफजल्या पळाला शरी नदीला पुरेता पाणी आलं गळ्याला शरी नदीला पुरेता पाणी आलं गळ्याला शिवरायाचे नाव घेता शाहीच्या पळाला शिवरायांचे नाव घेता शाहीच्या पळाला 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 पोते टाकून पळाला शिवरायांचे नाव घेता शाहीच्या दादा चप्पल काय घातली पळाला पळाला टोप्या टाकून पळाला हिंदुस्थानचं नाव घेता पाकिस्तान पळाला हिंदुस्थानचे नाव घेता पाकिस्तान पळाला हिंदू धर्म की जय सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आहे की अजून कुठे तिथं पुढे आहे लावलाय लावलंय की
पळाला शरयू नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शरयू नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला तारा राणींचे नाव घेता औरंग्या पळाला तारा राणीचे नाव घेता औरंग्या पळाला रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हर हर महादेव हर हर महादेव जय श्रीराम शत्रूचे मग काळीज धडके श्री नरसिंह मित्र मंडळ जळगाव यांच्यातर्फे दुर्गाद्वारचं सहर्ष एका दिलानं नांदायचं रे देशासाठी जगायचं रे एका दिलानं नांदायचं रे देशासाठी जगायचं राजानं
आले आले चला हातावरती आला घेऊन पंच प्राण एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे योग राज्य साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष याउपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणावत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जय 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय जय श्री राम जय श्रीराम जय
मित्रांनो, आजच्या स्थितीला निद्रिस्त हिंदू समाजाला पुन्हा पुरुषार्थ, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याची भूक निर्माण करायची असेल तर नक्कीच सर्व घटकांनी प्रतिवर्षी दुर्गा माता दौड ही काढलीच पाहिजे। ही दौड भविष्यात देशाला तारेल तर हीच दौड देशाला टिकवेलही, तर अशीच दौड देशाला साऱ्या जगाचा बाप बनवेल यात शंका नसावी। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणारच आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र।